उद्धव ठाकरे यांचे हात बळकट करण्यासाठी सर्वांनी एकत्र या. अनिल कोकीळ साहेब. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या लोकसभा निवडणुकीसाठी सोलापूर शहरातील महत्त्वाची बैठक पूर्व विभागातील व्यंकटेश्वर सांस्कृतिक भवन येथे दिनांक 13 बुधवार रोजी सायंकाळी 6 वाजता संपन्न झाली. सोलापूर लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने बूथ यंत्रणा सक्षम करण्यासाठी संपर्क प्रमुख अनिल कोकीळ साहेब बोलताना म्हणाले की पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे हात बळकट करण्यासाठी आपले सर्व मतभेद विसरून सर्व पदाधिकारी शिवसैनिकांनी एकजुटीने रात्रंदिवस काम करावे. महाराष्ट्राचे सर्व उद्योग व मुंबईचे महत्त्व संपवण्याचा प्रयत्न करणारे भाजपा हा एकमेव आपला दुश्मन आहे हे एकच लक्षात ठेवून सर्वांनी एक दिलाने काम करावे. या प्रसंगी माननीय उद्धव ठाकरे यांचे हात बळकट करण्यासाठी संपर्क प्रमुख अनिल कोकीळ यांच्या नेतृत्वाखाली शेकडो महिला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात जाहीर प्रवेश केला. सुधीर संगेपाग, अहमद इनामदार यांचाही शिवसेनेत प्रवेश झाला. प्रथम नितीन मंठाळकरचे वडील राजू बिराजदारच्या सौभाग्यवती संतोष केंगणाळकर यांचे बंधू यांचे निधन झाले. त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. प्रसंगी उपनेते शरद कोळी, पुरुषोत्तम बर्डे, उत्तम प्रकाश खंदारे, प्राध्यापक अजय दासरी, अमर पाटील, दत्ता गणेशकर, प्रताप चव्हाण, महेश धाराशिवकर, दत्तात्रय वानकर, संतोष पाटील, विष्णू कारंपुरी, निरंजन बोद्दुल, बाळासाहेब गायकवाड, बालाजी चौगुले, शशिकांत बिराजदार, दादा गेजगे, विठ्ठल वानकर, रवी कांबळे, अनिल जाधव, सौ ज्योती बसवंती, अमिता जगदाळे, अंबादास चव्हाण आदींची प्रमुख उपस्थिती होती. शेवटी सुरेश शिंदे यांनी आभार मानले. यांच्या घरात काय ती मत एवढी होती आपल्याला कोण एकच मत गेलं नाही म्हणजे असा अर्थ काय की त्या दिवशी तिथे नव्हते, कुठे गावी गेले होते, कुठे मुंबईला गेले होते, कुठे सुट्टी होती म्हणून पिकनिकला गेले. मग इथे महत्त्वाचा मुद्दा येतो की त्या भूतप्रमाणाची जबाबदारी काय, त्या कार्यकर्त्यांची जबाबदारी काय, तर ते मला दिलेले 100 मतदार त्याच्यापैकी 60 ते 70 मतदार जे आघाडीचे शिवसेनेचे आहेत ते 70च्या 70 मतदार मतदान केंद्रापर्यंत घेऊन जायचं आणि मतदान करून घ्यायचं. जे आपल्या विरोधात आहेत त्यांच्याकडे लक्षही द्यायची गरज नाही, त्यांना सांगायचं पण नाही चला म्हणून, पण जे आपले मतदार आहेत ते मतदान केंद्रापर्यंत पोहोचले तर तुम्ही संध्याकाळी सांगू शकता की ह्या बूथवरती आम्ही किती मतदान घेऊ शकतो, कितीचा लीड आम्ही देऊ शकतो. ते संपूर्ण विधानसभेला तसं करायला गेला तर आपला मतदार ह्या आपला उमेदवार ह्या विधानसभेमध्ये. नवनवीन बातम्या पाहण्यासाठी SB न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.